कार्यक्रम झाला प्रत्येप्रमाणे द्यायला पाहिजे विषय तो माझा विषय त्यांच्याकडून निश्चितपणे आहे. आमचा कार्यक्रम कोंडे राजापूरला झाला होता त्यावेळेस त्यांचा मी लेखी विषय त्यांना मी दिलेला आहे. त्यांचाही लेखी विषय माझ्याकडे आहे निश्चितपणे आणि म्हणून त्यांना मुद्दाम आवर्जून मी बोलवलं नाही कारण वेळेचं बंधन आहे. गोवाना सुद्धा माझे प्रतिस्पर्धी शाहीर मित्र यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि गडाला सुरुवात करतो म्हणायचं आहे. लक्ष असो तुझा ध्यास देवा तुझ ध्यानी मनी तुझा ध्यास देवा अरे तुझा ध्यास देवा तुझ ध्यानी मनी लवत नाही पाहता नाही डोळ्याची पावनी अरे गुणवर्णिताना गुणवर्णिताना कमी पडते लेखणी कर्णमंगल मूर्ती गणेशाची आहे साऱ्या देवात देखणी. जरी माझी ख्याती आज अल्पलोकात जरी माझी अल्पलोकात आज ख्याती आहे जरी माझी अल्पलोकात आज ख्याती आहे आत्मविश्वास हाच माझा जीवन साथी आहे. अंतिम क्षणी या अनमोल देहाची माती आहे आणि माझे भवितव्य श्री गणेशा आज तुझ्याच हाती आहे. आज तुझ्याच हाती बोलायचंय का? चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भिवराया देवांच्या देवराया देवांच्या देवराया यावे दर्शन द्याया. आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात त्यांचं सुद्धा नाव घेणं गरजेचं आहे. माझी पड्या तुम्हाला सुद्धा शेवटपर्यंत अशीच कृपा दृष्टी आमच्यावर ठेवा. देवाला सांगतोय देवांचा देवराया यावे दर्शन द्याया देवांचा देवराया यावे दर्शन द्याया. आगमनाचे वेध लागले तुझ्या गणराया. They want to
देवांच्या देवराया या दर्शन द्याया आगमनाच वेद लागले मला तुझ्या गणराया. साई दत्त भजन मंडळ गोरेगाव पश्चिम 200 रुपयांचं भारतात पारितोषिक. साई दत्त भजन मंडळ गोरेगाव त्यांची फरमाईश आहे मोहना भेटते त्यावेळी गळत झाली पाहिजे. मला एक वर्ष झालं मुंबईला येऊन ट्रेनचा प्रवास रोजचा आहे बदलापूर टू सीएसटी टू बदलापूर रोजचा प्रवास. पण समाधान वाटतं मित्रांनो. मी अनेक वेळा जेव्हा हे ट्रेन मधले जे भजन मंडळ आहे आता पण एक भजन मंडळ साई दत्त भजन मंडळ तसंच बरीचशी भजन मंडळ जशी इकडे वेस्टर्न लाईनला आहे तशी आमच्याकडे सेंट्रल लाईनला आहे आणि खूप समाधान वाटतं. मी त्याच डब्यामध्ये असतो आणि त्याच भजन मंडळातली लोक माझीच गाणी गात असतात. मी त्यांना कधीच सांगत नाही मी सचिन हे माझं अजिबात सांगितलं नाही असं म्हणजे आपली कला किंवा आपलं प्रयत्न हे लोकांपर्यंत पोहोचता घ्यायचं समाधान वाटतं. आणि म्हणून खरं मी ऐकलं नाही त्याचे व्हिडिओ पण बघितले अनेक भजन मंडळामध्ये गायली गेलेली आहे. कशी असो पण त्यांच्या तोडण्यावरती आपले त्यांच्या प्रयत्नाने पण प्रयत्न केलेला आहे आणि आपल्याला खूप समाधान आहे. त्याचं मला तरी अभिमान वाटतो की बाबा आपलं गाणं कोणतंही म्हणजे असं मी डब्यामध्ये असतो तरी तुम्ही असंच माझी गळत माझ्या किंवा माझंच गाणं माझ्याच कानाला पडतं मला खूप समाधान वाटतं. त्यांनी साई दत्त भजन मंडळ आहे त्यांच्या हृदयात बसलेली गळण आहे त्यांनी फरमाईश केली निश्चितपणे देणार मोकळा. आदरणीय कवी अरुण भोये यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाहीर मित्र आहेत चांगले म्हणजे ही भांडण फक्त 4 तासापुरतं. गोवाना पण माहिती आहे तुषार गोवाना पण माहिती आहे भांडण हे 4 तासापुरतं आणि त्यानंतर गोवा पण चांगले आमचे मित्र असताना आम्ही बोलत असतो निश्चितपणे. फक्त दुःख एवढ्याच गोष्ट होतात तुषार गोवांची माझी यांचा भारी नाही लागली अजून भेटून असो होय 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 अजून ऑगस्ट महिना बाकी आहे टेन्शन नाही घ्यायचं. कैलासवासी आदरणीय सन्माननीय प्रतिस्पर्धी जाहिरातीचे कविवर्य आहेत माझे सुद्धा गुरुवर्या समान आहेत अरुण बुवा यादव यांच्या स्मरणार्थ शाहीर भरत गाडेकर काय माधाड रायगड बरोबर ना रायगड यांच्या वतीनं 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. राजमंडळ यांचा आभार म्हणायचं. साई दत्त भजन मंडळासाठी फरमाईश घेऊया आणि गौरव आपण निश्चितपणे घेऊया. साई दत्त भजन मंडळ आवर्जून विनंती तुम्ही ही गौरव माझी हक्काची नाही मोहना भेट द्यावी नाही जी मी घेणार आहे ते रेकॉर्ड करून या मोकळा त्याला फक्त घेणार म्हणायचं आणि जा आठवणीने तुझ्या मुंडा हो अरे आठवणीने तुझ्या मुंडा इच्छा मनी सागावी आठवणीने तुझ्या मुंडा इच्छा मनी सागावी या पर्णकुटीला माझ्याही पावले तुझी लागावी मोहना भेट द्यावी
एकदा भेट व्हावी. तुमच्यासाठी काय केले आणि म्हणून बऱ्याच समाजी गौरव मिळाले आहे. या ठिकाणी सन्माननीय महाराष्ट्र ख्यातनाम गायिका ज्यांच्या स्वराच्या आम्ही सुद्धा सगळे आहोत सन्माननीय तेजताई पवार या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मानाचा मदत 200 रुपयांचा बहार मॅडमच्या माध्यमातून सन्माननीय आमच्या ताई संगीताताई पांचाळ हा कार्यक्रम लाईव्ह बघताय त्यांना सुद्धा या निमित्ताने मानाचा मुजरा करतो. ताई तुम्हाला सुद्धा शाहीर म्हणायचं काय माझी गौरव घेऊन जा उघडा अंतर फक्त दादानी खूप सुंदर लिहिलं. मित्रांनो खरोखर सांगतो ही जी माणसं मला मिळाली ना ही खूप देवासारखी प्रेमळ माणसं मिळाली ज्यांच्यामुळं हे नाव आहे. आम्ही अजून आवर्जून सांगतो मी सुद्धा लिहितो. मी काय कमजोर कवी नव्हे. मी बिना कवीची सुद्धा वारी केलेला माणूस आहे. पण तरी पण सांगतो त्यानंतर मुंबई या पट्ट्यामध्ये ज्या आल्याच्या नंतर ही मला देव कोणी माणसं मिळाली आणि त्यांच्यामुळे आज माझं नाव आहे सुंदर गवळण लिहिलेली आहे. कुणीतरी गाणं वापरत आहे की एका लाईव्ह कार्यक्रमाला फक्त लावली होती. आजची माझी मंडळ सगळी नवीन आहे आणि म्हणून अजून 7 हा धरून 7 शो आहे आणि अजून अपेक्षा आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये अजून 2-3 येतील. माझं 10 पूर्ण करेन टेन्शन घेऊ नका. आणि म्हणून 7 बॅनर आलेले आहे म्हणायचं काय आणि हो माझं ऐकून घे घनश्याम साऱ्यांसमोर सांगते मी ठाम माझं ऐकून घे घनश्याम साऱ्यांसमोर सांगते हे ठाम अरे तुझ्यासाठी झाले बदनाम. राजाला बदनामच केलं प्रेम केलं बरं हरे कृष्णाने काय म्हणतात मी लोक असो पण बदनामच झाली ना राधा. हरे कृष्णाच्या अगोदर नाव तिचं आहे राधा कृष्णाचंच मंदिर म्हणतात. मी अनेक कार्यक्रमात सांगतो कृष्ण राधेचं मंदिर असं कोणीच म्हणत नाही. राधा कृष्णाचं मंदिर असंच म्हणतात बदनाम नाही तिला. मग माझं ऐकून घे घनश्याम अरे साऱ्यांसमोर सांगते मी ठाम तुझ्यासाठी झाले बदनाम तरी करते तुझ्यावर प्रेम मी राधा तुझी तू गिरधारी माझा या
थिएटरचा शो आहे म्हणून सांगतो. माझा ऐकून घे ना थोड, दिन रात तुझीच रे ओढ, दिसतोस डोळ्या पुढ, हे सुटे ना मजला कोड. सुंदर शब्द बघा, हे कोड बोलणं पण चुकायचं नाही. बोलतो माझ्या डोळ्यांचं उत्तर द्यायचं. जरूर आज तुम्हाला संधी देतोय पहिल्यांदा. कारण बघा, मी कमवलंय ते माझं मला राहणार आहे. तुम्हाला कमवायचं आहे ना, नाही तर दुसऱ्या पर्यंत असा काही बक्षीस पण दिले. हो 5 मिनिटं राहील, मला माहिती आहे बाबा तुम्हाला सुद्धा ऐका 5 मिनिटं राहते म्हणून म्हणतोय, देत नाही जास्त. दिसतोस डोळ्या पुढ, हे सुटे ना मजला कोड, जागी असते मी दिन रात, डोळ्याची लवेना पात, कशी कळेना जडली प्रीत, प्रेमाची होऊ दे जीत, तुझ्या भेटी येईल तिन्ही सांगा, त्याला तिच्या दिलाचा तुलाचा. मित्रांनो बरोबर सांगतो मी, अजिबात म्हणजे माझी बरीचशी मंडळ जीवाभावाची मंडळ आलेली आहे. मी आज आवर्जून मुद्दामून माझ्या कलाकारांचं पण नाही ओळख करून दिली, कारण का रोज स्टेज काय रोज स्टेज सांगायचं पाच मिनिटं आणखी जास्त देतो. तिकडनं मामूलकरांना इशारा करताय, झाली थांबा, पहिली माझी आहे, 5 मिनिटं जास्त जाऊ द्या म्हणून होत का. नवभारत कॉलेज ग्रुप भरणे खेडवासियांचा आमच्या मुलांचा ग्रुप आहे. बरेचशा मुलं या मित्रमंडळ आहे. सन्मान्य श्री प्रमोद श्रीधर साळुंके, अमित अशोक पांढरे, प्रवीण रघुनाथ नळेकर, राजेश पहाळे, अमित भुवन, अल्पेश गोसावी, योगेश काजवे, भास्कर कदम आहे ते गाव कर्तव्य दक्ष मराठा, श्रीधर खापरे आणि रणजित डागे यांच्याकडून जेवढं आलं तेवढं सांगतो. किती आहे आलं तेवढं सांगतो. 1 रुपया कमी आहे, फक्त 1000 रुपयाचं. आणि म्हणून शेवटचा विषय शायरांपर्यंत पोहोचवायचा, कारण वेळेचं बंधन आहे. तुम्ही सारखी घंटी येते वा संपलाय काय कोणी संपलाय, काळजी करू नका. याच महाराष्ट्राचे लोकरत्न सन्मानित पुरस्कार सन्मानित रिक्षावाला पेन बघतोय रिक्षावाला, ज्यानं गाणं हे महाराष्ट्रामध्ये फेमस केलं, ज्यांच्या आवाजामध्ये, ज्यांच्या लेखणीतून हे गाणं आलं, ज्यांच्या आवाजातून आपण सर्वांनी ऐकलं. सन्माननीय शाहीर विक्रांतजी माळी या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊ या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. दादांना पुन्हा एकदा सन्माननीय मानाचा मुजरा 200 रुपयांचं भारतात पारितोषिक. कलाकाराला कलाकाराची जाण असते म्हणून शायरांना मी सांगितलेलं आहे, शायरांना लेखी विषय दिलेला आहे. दत्ता शिंदे बारीक खंडवून टाका म्हणतात, है ना. दत्ता तुम्ही थांबा, यांच्याकडे करतो पत्ता, तुम्ही त्यांची बारी पहिली बघू द्या, कारण गोवा नवीन असं मी म्हणणार नाही, पण त्यांनी आता सध्या पाय रोवायला सुरुवात केली, तर पाय रुंदायला नको चिखलाला, नवीन पाऊस पडला. म्हणून म्हणतोय मी जो पालतो बघाय उगाच चिडवू नका मला. शायरांना सांगतो आणि नंतर सांगतो बारीक खतरनाक कळती नसावी म्हणून शायरांना विचारलाय लेखी विषय. महाराष्ट्रातल्या ख्यातनाम कलाकारांकडं आमच्याकडे पद्धत आहे, बाप एकच सांगायचा असतो. आमच्याकडे पद्धत अशी आहे, प्रश्न एकच सांगायचा असतो,
प्रश्न प्रत्येक शायराला वेगळा द्यायचा नसतो. आमच्याकडे पद्धत आहे, एक प्रश्न फुटल्याशिवाय दुसरा प्रश्न आम्ही गात नाही. आणि माझा प्रश्न महाराष्ट्रातल्या अनेक कलाकारांकडे अगदी 2-4 वर्षापासून आहे. तोच प्रश्न शायरांना मी दिलेला आहे. बुवांना विचारलं 4 वेद, बुवांना विचारलंय 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, गीता, भागवत, चालत चालत वाचत वाचत मी उपनिषदांच्या गावी जाऊन पोहोचलो. उपनिषदांच्या गावी पोहोचल्यावर त्या ठिकाणी मी खून पाहिलं. त्याला 3 पाकळ्या, त्या 3 पाकळ्यांची तुझ्या नावं सांगितली. तुम्हाला तुरेवाल्यांना सगळ्यांना सांगितलं. नवीन प्रश्न नाही म्हणून शाळेत दिला. लढाई लोकात काय विचारला देव वास्तव आहे. जिंदगी इम्तिहान लिखती है. कोणा मुद्दाम सांगितलं चाली तोडणं महत्वाचं नाही, विषयाला विषय असणं महत्वाचं आहे. मी अनेक वेळा सांगितलंय. माझा पोरगा सुद्धा आता म्हणतो माझ्या पप्पानं चाली तोडणं महत्वाचं नाही. मला काय म्हणताय, मला म्हणतोय अव्वा सामना सामना तुमचा आणि माझा सामना खेळूया सामना सामना आज खेळूया सामना पण खऱ्या नीतीचा हवा जातीचा. माझी भाषा ना तुकाराम महाराजांची भाषा आहे. त्यांचं वाक्य आहे तुका म्हणे ते पाहिजे जातीचे यारागावळ्याचे का मोहाची दात काढणार नाही. खऱ्या नीतीचा हवा जातीचा नाही कामना उपनिषदेही थकले शोधून ते स्थान. निर्गुण गाव सांगा त्याचे नाम, सांगा या सभेला त्याचे नाम ना. मग सामना तुम्ही खेळूया सामना. गोरंतराचं गाणं आहे. वेळाभावी पहिली फेरी संपवतो. गोवाला पहिल्या फेरीसाठी शुभेच्छा देतो आणि पहिली फेरी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.